महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का. काँग्रेस नेते संग्राम थोपटेंची काँग्रेसला सोडचिठ्ठी. लवकरच संग्राम थोपटे भाजपमध्ये प्रवेश करणार. पुढील आठवड्यात पक्षप्रवेश होणार असल्याची सूत्रांची माहिती. महानगरपालिकेच्या निवडणुका घेणं माझ्या हाती असतं तर उद्याच घेतल्या असत्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं एका मुलाखतीत उत्तर. देवेंद्र फडणवीसांची चाकरी करा अशी एकनाथ शिंदेंना अमित शहांची तंबी. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊतांचा दावा. बाळासाहेब ठाकरेंच्या नावाचा वापर करत अमित शहांनी एक शिवसेना निर्माण केली. ही बनावट शिवसेना त्यांनी एकनाथ शिंदेंना चालवायला दिली. संजय राऊतांचा हल्लाबोल. संजय राऊत संत्रा राऊत आहेत. खासदार नरेश म्हस्केंची टीका. संजय राऊत अमित शहांच्या कार्यालयात शिपायाचं काम करतात का? म्हस्केंचं राऊतांना खोचक प्रत्युत्तर. अमित शहा तुमचे फोन देखील घेत नाहीत. संजय शिरसाटांनी संजय राऊतांना डिवचलं. तुमचा पक्ष सिल्वर ओक जवळच्या कचरा कुंडीत पडला. संजय शिरसाटांचं राऊतांना प्रत्युत्तर. भगवानगडाचे महंत नामदेव शास्त्री यांच्याकडून पुन्हा धनंजय मुंडेंची पाठराखण. मुंडेंचा राजीनामा झाला त्यामुळे चांगली वाणी बंद पडली. सर्वांनी मिळून धनंजय मुंडेंसाठी प्रार्थना करण्याचं नामदेव शास्त्रींचं आवाहन. बीडमध्ये 73व्या नगद नारायणगडाच्या सप्ताहाची सांगता. मनोज जरांगे, आमदार सुरेश धस, धनंजय देशमुख यांची प्रमुख उपस्थिती. बीडच्या शिरूरमधील नारळी सप्ताहामध्ये सुरेश धस सहभागी. मात्र धनंजय मुंडे येण्याआधीच सुरेश धस निघून गेले त्यामुळे सुरेश धसांनी धनंजय मुंडेंची भेट टाळल्याची चर्चा. माजी आमदार बच्चू कडूंनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंची भेट घेतली. शेतकऱ्यांचे प्रश्न आणि कर्जमाफीच्या मुद्द्यावर दोघांमध्ये चर्चा. नाशिकच्या काठेगल्ली हिंसाचार प्रकरणी अज्ञातासह 1400 ते 1500 जणांवर गुन्हा दाखल. संशयितांमध्ये काँग्रेस, ठाकरे गटाचे कार्यकर्ते आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचाही समावेश. नाशिकच्या सातपीर दर्गा अतिक्रमण प्रकरणी दगडफेक करणारे एकूण 31 संशयित पोलिसांच्या ताब्यात. 16 संशयितांना 2 दिवसांची पोलीस कोठडी. नाशिकच्या काठेगल्ली परिसरातील सातपीर दर्ग्याचं अतिक्रमण हटवल्याच्या घटनेनंतर परिसरात तणावपूर्ण शांतता. जनजीवन हळूहळू पूर्वपदावर. खबरदारी म्हणून पोलीस बंदोबस्त तैनात. दर्ग्यासंबंधी सुप्रीम कोर्टातल्या याचिकेची माहितीच नव्हती. नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांचं स्पष्टीकरण. केस गळतीनंतर आता नख गळतीचा प्रकार समोर. अकोला आणि बुलढाण्यातील नागरिकांच्या तपासणीसाठी आरोग्य पथक दाखल. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. राज्यातील आरोग्य विभाग व्हेंटिलेटरवर. शेगाव केस आणि नखगळती प्रकरणावर ठाकरेंच्या सेनेच्या प्रवक्त्या जयश्री शेळकेंची टीका. पहिलीपासून हिंदी सक्तीला मनसेचा तीव्र विरोध. पाठ्यपुस्तकच विकू देणार नाही. राज्य सरकारला राज ठाकरेंचा थेट इशारा. महाराष्ट्रात मराठी अनिवार्यचा निर्णय आधीच झाला. मात्र मराठीसोबत राष्ट्रभाषाही आली पाहिजे. शालेय अभ्यासक्रमात पहिलीपासून मराठीच्या सक्तीवर फडणवीसांची प्रतिक्रिया. सोसायटीत मांसाहार करतात म्हणून मराठी कुटुंबाला अपमानकारक वागणूक. मुंबईच्या घाटकोपरमधील प्रकार. मनसेनं संबंधित सोसायटीत जाऊन सोसायटीच्या अध्यक्षांना विचारला जाब. घाटकोपरमधील सोसायटीमधील मराठी गुजराती वादाप्रकरणी. सोसायटीतील वाद मराठी विरुद्ध गुजराती असा नाही तर सोसायटीतील निवडणुकीवरून वाद. सोसायटीतील रहिवाशांचा दावा. तनिषा भिसे मृत्यू प्रकरणी ससूनचा बहुप्रतीक्षित अहवाल सादर. वैद्यकीय शिक्षण सचिवांकडे मुंबईत ससूनचा अहवाल सादर. बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणी तपास करणाऱ्या एसआयटीत आणखी 2 जणांचा समावेश. पोलीस हवालदार राजू वंजारे आणि पोलीस नाईक अदिल मंदे यांचाही समावेश. निलंबित पोलीस निरीक्षक रणजित कासले दिल्लीत असल्याची चर्चा. इंडिया गेट आणि एका पबमधील व्हिडिओ कासलेकडून पोस्ट. कासले पुण्यात शरण येण्याची शक्यता असल्यानं विमानतळावर पुणे पोलीस सज्ज. इंडियाज गॉट लेटन प्रकरणी रणवीर अलाहाबादियासह अपूर्व मखीजा, आशिष चंचलानी आणि जसप्रीत सिंगचे जबाब सायबर पोलिसांनी नोंदवले.
मुंबई पुण्यातून बिश्नोई टोळीत तरुणांच्या भरतीचे प्रयत्न, बेरोजगार गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या तरुणांची मुंबई पुण्यात भरती, बिश्नोई टोळीत आल्यास एरियामध्ये बट निर्माण होण्याची तरुणांना बतावणी. कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणी संशयित आरोपी अमोल काळे आणि शरद कळसकर यांचा जामीन अर्ज कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयानं फेटाळला. बांगलादेशी जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्यांकडून यवतमाळच्या पुसद पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, 50हून अधिक बनावट कागदपत्र पोलिसांना सुपूर्द. व्ही शांताराम, राज कपूर आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर जीवनगौरव पुरस्कारांची घोषणा. महेश मांजरेकर, अनुपम खेर, काजोल देवगण आणि मुक्ता बर्वे यांचा सन्मान, मंत्री आशिष शेलार यांच्याकडून घोषणा. तीव्र उन्हामुळे ठाण्यातील सर्व कार वॉश सेंटर्स बंद करण्याचे महापालिकेचे आदेश. धरणांमधला साठा कमी झाल्याचा परिणाम, वॉशिंग सेंटरमध्ये कार दिसली तर कारवाई होणार. मालवणमधील शिवरायांचा नव्यानं उभारण्यात आलेल्या पुतळ्याचं 1 मेला लोकार्पण होणार. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होणार लोकार्पण. सुनील तटकरे यांनी सहकुटुंब घेतलं विठ्ठलाचं दर्शन. 2 राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत प्रश्न विचारला असता तटकरेंनी उत्तर देणं टाळलं. सुनील तटकरेंनी सहकुटुंब घेतलं तुळजाभवानीचं दर्शन. तुळजाभवानी देवीच्या पुजाऱ्यांकडून तटकरेंच्या कॅबिनेट मंत्रिपदासाठी साकडं. यवतमाळ जिल्ह्यात 27,000 लाडक्या बहिणी अपात्र, योजनेसाठी 7 लाखांच्यावर महिलांनी केले होते अर्ज. शेतीसह 4 चाकी वाहन असलेल्या महिलांचा लाभ बंद. सोन्याची झळाळी वाढली. मुंबईत सोन्याचा दर 98,000च्या घरात. मागील एका महिन्यात सोन्याचा दर 8,000 रुपये प्रति तोळ्यानं वाढला. एसटी प्रवाशांना चांगली सुविधा न देणारे हॉटेल थांबे रद्द केले जाणार. प्रवाशांनी केलेल्या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय. अंधेरी पूर्व ते पश्चिमेला जोडणाऱ्या गोखले पुलाचं 90% अधिक काम पूर्ण. मुंबई महापालिकेकडून 15 मे पर्यंत गोखले पुलाच्या दुसऱ्या मार्गिकेचं काम पूर्ण करून पूल वाहतुकीसाठी सुरू करण्याची डेडलाईन. मध्य रेल्वेच्या 4 टर्मिनल्सवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर बंदी. सीएसएमटी, लोकमान्य टिळक टर्मिनलचा, कल्याण आणि पुणे या स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकीट विक्रीवर 15 मे पर्यंत बंदी. ई रिक्षामुळे माथेरानच्या पर्यटनात अधिक वाढ. 21 रिक्षांचा यशस्वी पायलट प्रोजेक्ट. पर्यटकांमध्ये आनंदाचं वातावरण. आता AI पाळणा करणार बाळांचं संगोपन. पुण्यातील हिंजवडीतील क्रेडलवाईज कंपनीकडून अत्याधुनिक आणि स्वयंचलित अशा पाळण्याची निर्मिती. डिजिटल रक्षक नावाची नवीन हेल्पलाईन मुंबई पोलिसांकडून सुरू. राज्यात डिजिटल अटकेचं वाढतं प्रमाण रोखण्यासाठी आणि नागरिकांना तात्काळ मदत मिळवून देण्यासाठी नवीन हेल्पलाईन. राजू शेट्टींच्या नेतृत्वात कोल्हापूर महापालिकेवर धडक मोर्चा. शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणाऱ्या शिक्षकांवरील कारवाई विरोधात आंदोलन. आंदोलकांना कोल्हापूर महापालिकेच्या प्रवेशद्वारावर अडवलं. परिसरात गोंधळाचं वातावरण. अकोल्याच्या मलकापूर भागात काही दिवसांपासून 10 दिवसाआड पाणी पुरवठा. ठाकरेंच्या शिवसेनेकडून पाणी पुरवठा कार्यालयातील खुर्च्यांची तोडफोड करत पाण्याचे मडकी फोडण्यात आली. मुंबईतील वांद्रे परिसरात ठाकरेंच्या शिवसेनेचा हंडा मोर्चा. वांद्रे एच पूर्व मनपा वॉर्डवर ठाकरेंच्या शिवसेनेचा धडक मोर्चा. लातूरच्या तांडा वस्तीतील महिलांची पाण्यासाठी पायपीट. नियोजनाअभावी नळाला पाणी नाही. जिल्ह्यातील ग्रामीण भागात पाण्यासाठी नागरिकांना हातपंपावर रात्रभर जागण्याची वेळ. नाशिकच्या येवला शहरात दुष्काळाच्या झळा. येवला शहरात होणार 4 दिवसाआड पाणी पुरवठा. येवला नगरपालिका प्रशासनाचा निर्णय. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीनं दाखल केलेल्या चार्जशीट संबंधात काँग्रेस आक्रमक. जळगावातील BSNL ऑफिससमोर काँग्रेस पदाधिकाऱ्यांची निदर्शनं. जालन्यात ठाकरेंच्या शिवसेनेचा तहसील कार्यालयावर मोर्चा. अतिवृष्टी अनुदान घोटाळा प्रकरणी सखोल चौकशी करा. तसंच संबंधित तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यकांचं तात्काळ निलंबन करा. ठाकरेंच्या शिवसैनिकांची मागणी.
सोलापुरातील नामांकित मविया महिला महाविद्यालयात लव्ह जिहादचा प्रकार, हिंदुत्ववादी संघटनांचा आरोप. महाविद्यालयातील लॅब अटेंडंट असलेल्या उमेर शेख नामक व्यक्तीनं 7 ते 8 मुलींना प्रेमाच्या जाळ्यात अडकवल्याची माहिती. वाढत्या महागाई विरोधात शरद पवारांची राष्ट्रवादी आक्रमक. धुळ्यात युवक आघाडीचं वाढत्या महागाई विरोधात आंदोलन. गॅस सिलेंडरची प्रतिमा जाळत दरवाढीचा केला निषेध. अमरावतीत प्रहार संघटनेच्या कामगार संघटनेचं थाळी बजाव आंदोलन. जिल्हास्तरीय रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या वेतनात 2022 ते 24 मध्ये वेतनात तफावत झाल्याचा आरोप. तफावतीचं 34 लाख रुपये जमा न झाल्यानं कंत्राटी कर्मचाऱ्यांचं आंदोलन. भिवंडीत अतिक्रमण करणाऱ्यांवर पालिका प्रशासनानं चालवला हातोडा. भिवंडीचे आयुक्त अमोल सागरे यांच्या आदेशानुसार अतिक्रमण हटवण्याची जोरदार कारवाई. सरकारी जमिनीवर अतिक्रमण केल्याच्या तक्रारीवरून धुळ्याच्या सोनगीरमध्ये सरपंच रंजना मोरे अपात्र घोषित. जिल्हाधिकाऱ्यांची कारवाई. बनावट औषधा पुरवठा करणाऱ्या तिघांवर गुन्हा दाखल. छत्रपती संभाजीनगरच्या बेगमपुरा पोलीस ठाण्यात औषध निर्माण कंपनीवर गुन्हा दाखल. महापुरुषाचा अपमान करणाऱ्या सिमेंट व्यापाऱ्याला झालेल्या मारहाणीनंतर गोंदियात तणावपूर्ण शांतता. शहरातील महत्त्वाच्या चौक्यांमध्ये पोलिसांचा बंदोबस्त. नागपूरनंतर आता गोंदियातही बोगस शिक्षक घोटाळ्या प्रकरणी 50हून अधिक बोगस शिक्षक गोंदियात असल्याचा समोर. संस्था चालकाची मान्यता रद्द करावी. सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी. नागपूर बोगस शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी पासवर्डचा गैरवापर करून शालार्थ आयडी तयार केल्याचा समोर. नरड यांना अटक होण्यापूर्वी तक्रारीत पासवर्डचा गैरवापर केल्याचं नमूद. चंद्रपूर जिल्ह्यात बोगस शिक्षक भरती घोटाळ्याचा आरोप. सावली आणि मूल तालुक्यातील काही शिक्षण संस्थांमध्ये बोगस भरती. प्रत्येकी 25 लाख रुपये घेऊन 5 शिक्षकांची नियुक्ती केल्याची तक्रार दाखल. 580 बोगस शिक्षक भरती प्रकरणी अल्पसंख्याक नसलेल्या शाळेला पवित्र पोर्टलवर दाखवलं अल्पसंख्याक. भंडाऱ्याच्या वरठीतील नवप्रभात शिक्षण संस्थेतला प्रकार. परभणीच्या मंगरुळ गावात शिक्षकाची गळफास घेऊन आत्महत्या. संस्था चालकानं फसवणूक करत आर्थिक पिळवणूक केल्याची चिठ्ठी ठेवली होती. नंदुरबारच्या शहाद्याच्या बायपास रस्त्याचं काम 2020 मध्ये पूर्ण. मात्र 4 वर्षातच या महामार्गाला मोठाले तडे. महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय विकास महामंडळाच्या कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह. अकोला मंगरुळपीर महामार्गावर सुसाट मालवाहू वाहनाचा थरार. वाहनाच्या पाठीमागे दोरी निसटल्यानं 40 ते 50 फूट दोरी ही अडकून होती. यामुळे मालवाहू वाहन चालकाचा निष्काळजीपणा समोर. रायगडच्या तळा शहरात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार. मुलीच्या पालकांनी दिलेल्या तक्रारीनंतर आरोपी गणेश रसाळला अटक. रायगडच्या कर्जतमध्ये 2 5 वर्षीय चिमुकलींवर अत्याचार. स्कूल बसमधील क्लिनरनेच अत्याचार केल्याचं समोर. घरात सतत होत असलेली चोरी. पोलिसांच्या दुर्लक्षामुळे वैतागलेल्या वकिलांचं अनोखं आंदोलन. घरावर लावला चोराला विनंती करणारा बॅनर. सोनं चांदी आणि पैसा नसल्यानं तुमचा आणि माझा वेळ वाया घालवू नका अशा आशयाचा बॅनर लावत केली विनंती. लग्न समारंभात मंगल कार्यालयामध्ये दागिने चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक. आरोपीकडून तब्बल 4 लाखांचे दागिने जप्त. कोल्हापूर पोलिसांची कारवाई. धुळ्यातील चोरी किंवा हरवलेले जवळपास 30 स्मार्टफोन पोलिसांकडून परराज्यातून हस्तगत. यासंबंधी उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल वरिष्ठ अधिकाऱ्यांना संबंधित कर्मचाऱ्यांचा त्यांनी गौरव केला. नांदेड जिल्ह्यात पाणीपुरी खाल्ल्यानं नर्सिंग महाविद्यालयातील 31 विद्यार्थ्यांना विषबाधा. सर्व विद्यार्थ्यांवर शासकीय रुग्णालयात उपचार. घरातील वीज पुरवठ्याच्या तारांमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झाल्यानं आग. जीवितहानी टळली. मात्र घरातलं संपूर्ण साहित्य जळून खाक. भंडाऱ्यामधली घटना. जळगावच्या कजगावात 5.5 एकरवरील बांबूच्या पिकाला भीषण आग. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्यानं आगीत लाखोंचा बांबू जळून खाक. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर भागातील बछड्यांच्या
खोड्यांनी पर्यटक आनंदले. मजुरांचे झाडावर ठेवलेले कपडे खाली पाडून बछड्यांची नसती उठाठेव. चंद्रपूरचे आशिष मुंदडा यांच्याकडून दृश्य कॅमेऱ्यामध्ये चित्रित. ओडिशामधील कासव 3,500 किलोमीटरचा प्रवास करत गुहागरच्या किनारी. भारताच्या सागरी कासव संशोधनाच्या इतिहासातली पहिलीच नोंद. फ्लिपर टॅग केल्यामुळे उलगडलं कोरडं. या कासवानं 120 अंडी दिल्याचीही माहिती. वाशिम जिल्ह्यात टोमॅटोला 5 ते 10 रुपये प्रति किलो दर. संतप्त शेतकऱ्यांना रस्त्याच्या कडेला फेकले टोमॅटो. नव्या वक्फ कायद्याच्या अंमलबजावणीला सुप्रीम कोर्टाची अंतरिम स्थगिती. केंद्र सरकारनं 7 दिवसात उत्तर द्यावं, सुप्रीम कोर्टाचे निर्देश. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जे.पी. नड्डा यांच्यात बैठक. वेगवेगळ्या राज्यांमध्ये नियुक्त्या करायच्या असलेल्या प्रदेशाध्यक्षांच्या नावावर बैठकीत चर्चा. सूत्रांची माहिती. बिहारच्या बोधगयामध्ये सुरू असलेल्या महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनात प्रकाश आंबेडकर सहभागी. बौद्ध समुदायाच्या मागण्यांना दर्शवला पाठिंबा. दिल्ली पोलिसांकडून लाऊडस्पीकरबाबत नव्या सूचना जारी. आता कोणत्याही धार्मिक स्थळी निर्धारित मानांकनापेक्षा मोठ्या आवाजात लाऊडस्पीकर लावता येणार नाहीत. तसंच लाऊडस्पीकरचा चुकीचा वापर केल्यास 10,000 दंड आणि उपकरणं जप्त केली जाणार. जम्मू आणि काश्मीरच्या श्रीनगरमधील दल लेकमध्ये शिकारा बोट उलटली. कुटुंबातील 4घांना वाचवण्यात यश. जोरदार वाऱ्यामुळे अपघात झाल्याची माहिती. शेअर बाजारात पुन्हा एकदा भरारी. सेन्सेक्स 1508 अंकांनी वधारला तर निफ्टीला 414 अंकांची उसळी. बीसीसीआयचे सहाय्यक प्रशिक्षक अभिषेक नायर आणि टी दिलीप यांना कोचिंग टीममधून हटवण्यात आलं. बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील पराभवानंतर बीसीसीआयचा मोठा निर्णय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.